पंढरपूर नजीक असणाऱ्या एकलासपूर मार्गावर आरोपी घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनची 3 वाहनांना जोराची धडक. 2 सख्खे भाऊ बहीण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. शासकीय पोलिसाच्या व्हॅनमधून सोलापूरच्या जेलमधील काही आरोपींना पंढरपूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी आणण्यात येत होते. ही व्हॅन आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर नजीक असणाऱ्या एकलासपूर जवळ आले असता समोरून एक स्विफ्ट कार येत होती. त्याचवेळी ही पोलीस व्हॅन या कारला धडकली. त्यावेळी ही पोलीस व्हॅन अनियंत्रित झाली आणि त्यामुळे व्हॅनमधील चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या 2 दुचाकी वाहनाला या पोलीस व्हॅनची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये मंगळवेढ्याचे 2 सख्खे भाऊ बहीण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय, तर भावाचे दोन्ही पाय गमावल्याचे बोलले जात आहे. हा अपघात भर दुपारी झाल्याने रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. तर पोलीस प्रशासन आरोपींना शांत ठेवत त्यांना दुसऱ्या वाहनातून कोर्टामध्ये हजर करण्यासाठी नेले जात होते. खरं तर हा अपघात पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याने नागरिकातून मोठा संताप व्यक्त होत आहे. कारण घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले की हे पोलीस व्हॅन खूपच वेगात होते, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहेत. पाहूयात याबाबत बोलताना जखमीचे मामा काय म्हणाले. माझी साडू लोगोदाळे यांचा मुलगा छोटासा आणि त्यांची मुलगी आज पंढरपूरहून मंगळवेढ्याला येताना समोरची पोलीस व्हॅन जी सोलापुरातून आरोपी भरून या ठिकाणी सोलापुरातून पंढरपूरला जात असताना त्यांनी एका टेंभुर्णीच्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली. स्पीड ताशी 120 अंदाजे किलोमीटर होता असे येथील रहिवासी सांगतायत. त्या गाडीला धडकल्यानंतर आमच्या मोटरसायकलच्या साडूची जी मुलं मुली पंढरपूरहून मंगळवेढ्याला येत असताना त्या देखील मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्याच्या डाव्या साईडला जोरात जाऊन आपटले आणि दोघेही बेशुद्ध. त्यांना जबर डोक्याला पायाला हातमार लागलेला आहे आणि टेम्पोची स्विफ्ट गाडी आहे त्याची देखील गाडीमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. मला असा प्रश्न पडला की सोलापुरातून जे येणारं व्हॅन होतं पोलीस व्हॅन, ती सोलापुरामध्ये एवढी सगळी प्रशासकीय पोलिसाची यंत्रणा असताना पंढरपूरला काय यायला लागलं तर मला काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही. आता हा झालेला जो किस्सा आहे ते इतका अवघड आहे की मला आता पुढे काय करायचं हे मला लक्षात येत नाही. सध्या पोलीस प्रशासनावर प्रचंड तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.